तर मित्रांनो, आज मी तुम्ही तर मला ओळखतातच, मी आहे कोमल आणि आज मी एवढं इंट्रोडक्शन देत बसणार नाही आहे, कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त खास आहे आणि मी म्हटलं मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. सो मी तुम्हाला लवकर काय जी स्टोरी आहे ती सांगावी. तर आजचा दिवस ह्यासाठी खास आहे कारण का तुम्ही मागचे बरेच दिवस बघत असाल मी काही टेस्ट राईड घेत होती बाईक्सच्या आणि मी विचार करत की बाईक अपग्रेड करावी म्हणून. तर झालं असं की कंटिन्यू जेव्हा मी टेस्ट राईड वगैरे घेतल्या सगळ्या ॲडव्हेंचर बाईक्सच्या स्पेसिफिकली, तर त्यामध्ये मी लास्टला 2 ऑप्शन आले माझ्यासमोर. ते होते KTM 390 आणि हिमालयन 450 हे 2. आता त्यात झालं असं की त्यातल्यात मला सगळ्यात जास्त आवडली KTM 390 ही बाईक. पण तुम्हाला माहितीच आहे KTM म्हटलं की तो ऑरेंज आणि जो तिचा व्हाईट जो कलर आहे तो मला थोडासा कुठेतरी असं म्हणजे असं वाटत होतं की नको, मला तो कलर नाही घ्यायचा, तो खूपच कॉमन कलर आहे, काहीतरी वेगळं असावं. पण त्यानंतर मी काही दिवस थोडा होल्डवर विचार ठेवला आणि असंच इंस्टाग्राम एक दिवस मी स्क्रोल करत होती आणि ते स्क्रोल करता अचानक माझ्यासमोर एक ब्लॅक कलरची KTM आली. तर मी ते मयूरला दाखवलं, मयूर आहे बघ ब्लॅक कलरची KTM आहे. मला वाटलं ते काय मे बी कोणीतरी मॉडिफाय वगैरे केलं असेल तर असं असावं. पण नंतर आम्ही बघितलं की KTMच्या ऑफिशियलीच KTMने ब्लॅक कलर, इबोनी ब्लॅक कलर हा लॉन्च केला आणि मी पुढचा दुसरा तिसरा विचार न करता त्याच क्षणाला मी KTM ॲडव्हेंचर ही बुक केली आहे 390 आणि आज आपण चाललो आहे KTM 390ची डिलिव्हरी घेण्यासाठी. काय म्हणतात इबोनी ब्लॅक या कलरची डिलेवरी घेण्यासाठी. तर माझे आई बाबा जे आहे ते ऑलरेडी पुढे गेलेले आहेत आणि मयूर आणि मी आत्ता चाललो आहे मागून. आता मी तिथे पोहोचली की तुम्हाला पूर्ण तिथे सांगणार आहे मी काय केलं, कसं मला कितीला, त्याचं तर बाकी व्हिडिओ मी टाकतच राहील. आणि आजचं मी असे एक्सायटेड आहे. सो माझं असे शब्द थांबतायत, बोलतीये मी आणि जे पण आज आहे ते प्लीज समजून घ्या तुम्ही. चला तर मित्रांनो, आता मी जेव्हा तिथे जाणार आहे तर आपण आज फक्त डिलेवरी घेतोय. बाकीचे जे त्याचं आम्ही काही दिवसापूर्वी, दीड आठवड्यापूर्वी मी गेलेली तिथे KTM शोरूमला आणि तिथे जाऊन आम्ही तिथलं पूर्ण ती आपली जी बाईक आहे तिचं PDI केलेलं आहे, प्री डिलेवरी इन्स्पेक्शन आपण जे म्हणतो ते आपण केलं आहे. त्याचं जे चेसिस नंबर आहे तो सगळा वगैरे बघितला. फायनली बाईकचं पूर्ण स्ट्रक्चर एक आहे हे कन्फर्म केलं आणि त्यानंतरच म्हटलं आम्हाला हीच बाईक पाहिजे म्हणून. आणि मग त्यानंतर आपण पूर्ण पेमेंट करून आज चाललो आहे डिलेवरी घेण्यासाठी. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं बाईकचं जे आहे ते रजिस्ट्रेशन होणं बाकी आहे. तर मग त्यानंतर आम्ही त्यांनी रजिस्ट्रेशन केलं. त्याचा बाईकचा जो आहे तो नंबर आलेला आहे, बाईक नंबर, आणि आता शेवटी फक्त राहिलेलं नंबर प्लेट. त्याच्यामुळे ऑलरेडी 5 डेज आम्हाला उशीर झालेला आहे. पण तरीसुद्धा माझं एवढं ते पेशन्स त्यांनी मी असं थांबवून ठेवलं आहे की मी कधी ती बाईक हे करते. पण बाईकची CCs जे आहे ते तुम्हाला माहिती खूप जास्त हायर आहेत. आधी आपण चाललो होतो CB200X आणि त्यानंतर अचानक आपण आता शिफ्ट होतो एवढ्या हायर CCsमध्ये. तर मला थोडी बाईक स्टार्टिंगला यूज टू व्हायला वेळ लागणार आहे. तर तेव्हा माझ्या मदतीला मयूर असणार आहे माझ्यासोबत. आता माझी जी CB आहे ती मी काय विकणार नाही आहे. मयूर आणि मी आता ठरवलेलं आहे की आम्ही एकत्र बाईक राईडला जायचं प्लॅन करतोय. आणि मला खूप ठिकाणी प्रॉब्लेम्स होतात कुठे मी गेली वगैरे, तर त्यावेळेस मयूर माझ्यासोबत असेल तर मला बेटर पडेल. तुम्हाला माझ्या मागच्या सीटवर दिसत आहे. तर आम्ही आता येताना पण अशी थोडीशी बाईक जी आहे ती अर्ध्या टाईम तो घेणार, अर्धा टाईम मी घेणार आहे. आणि मी एक नवीन हेल्मेटसुद्धा घेतलं आहे, मी इंटरकॉम घेतलं आहे. आमचं बरंच सारं खरेदी करून झालेलं आहेत आणि ह्या सगळ्यांचे व्हिडिओ मला तुम्हाला दाखवायचे आहेत, सांगायचे तुम्हाला माझ्या स्टोरीज सांगायच्या आहेत, काय झालं कसं झालं. आणि एक धम्माल गोष्ट म्हणजे जे हेल्मेट आहे ना, तिचा हेल्मेट मी बाईक यायच्या आधीच बुक केलेलं, जेव्हा मला बिलकुल अंदाज नव्हता की ह्या बाईकचा कलर कधीतरी ब्लॅक येणार आहे. पण इतकं एक नंबर गोष्ट आली ना, मी खूप जास्त त्या गोष्टींनी खुश झालेली आहे. आणि एकच मिनटं, हे आहे हेल्मेट, तुम्हाला कळतंय LS2चं हेल्मेट आहे आणि इतकं जबरदस्त आहे. मला खूप जास्त असं मी एक्सायटेड आहे आणि एवढंच मला सुचतंय बोलायला तुमच्यासोबत. चला, कलर ऑटोमॅटिकली मॅच झालेला आहे. हां, ते पण आहे. काय बोलतोस मयूर? अरे तू हिने पहिले हेल्मेट घेतलं, हिच्या साईजचं हेल्मेटच सापडत नव्हतं आणि हिच्या साईजचं हेल्मेट सापडत त्यात हा कलर होता. हा कलर म्हणजे बघा तुम्ही काय आहे, ह्यात गोल्डन कलर आहे हा थोडा आणि ब्लॅक कलर आहे आणि ऑरेंज पण कलर आहे. ठीक आहे, झालं असं हिने नाईलाजाने हा हेल्मेट घेतलं आणि जस्ट नेक्स्ट डेलाच KTMने तुम्हाला लॉन्च केला कलर आणि ते ऑटोमॅटिकली हेल्मेट तिच्या बाईकशी मॅच झालं. तर चला, आपण आता भरपूर गप्पा केलेल्या आहेत. तर माझा पुढचा जो प्रवास आहे मी तुम्हाला
टेलिकॉमची पण व्हिडिओ जी आहे ती मी बनवणार आहे आता काही दिवसामध्ये. मी तुम्हाला सगळं दाखवते काय काय. एकदम मस्त असं हेल्मेट आहे. ह्याची पण एक मी व्हिडिओ बनवले. मला कुठे भेटला, कुठे मिळाला, मी कुठून जाऊन घेतला ह्याला, किती स्ट्रगल करावे लागले मला ह्याच्यासाठी, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. हे ठीकच आहे की मी KTM ॲडव्हेंचर 390 घेते आहे, हे तुम्हालाही माहिती आहे ती बाईक कशी आहे, काय कशासाठी वापरली जाते. पण मी जेव्हा माझ्या घरामध्ये ती बाईक घ्यायचं डिसिजनबद्दल सांगितलं तर सगळ्यांना असं वाटतं KTM म्हणजे ड्यूकच. तर ते मला म्हणतात कोमल कशाला घेतेस ती बाईक, ती कसं विचित्र आहे तुझं, आहे तीच बाईक कसली मस्त आहे CB200 आणि ती छपरी बाईक बरोबर नाही वाटत. लोकांना वाटतं KTM म्हणजे ड्यूक आणि ड्यूक म्हणजे छपरी बाईक. पण मी लिटरली सांगते, मी मागच्या काही 2 व्हिडिओ आधी एक 80ची व्हिडिओ बनवलेली. तर त्या व्हिडिओमध्ये मी ना KTM ड्यूक ही तिची टेस्ट राईड केलेली. तर त्यावेळेस मी ॲक्च्युली बाईक माझ्या हातात आल्यानंतर मी छपरीगिरीच करायला लागलेली, कारण त्या बाईकमध्ये तेवढी पॉवरच आहे. तर जो ती ड्यूक चालवेल तेव्हाच त्यांना कळणार आहे की ड्यूकला छपरी गाडी का म्हणतात, कारण ती इतकी मस्त, इतकी पॉवरफुल गाडी आहे. आणि ऑटोमॅटिक जेव्हा तुमच्या हातात येते, तुम्हाला अचानक पॉवर जेव्हा जाणवते तर माणूस तसाच करतो नॉर्मली. आणि मी माझ्या काकांना जेव्हा दाखवली तर काका मला म्हणतात नाकतोड्या तोंडाची बाईक आहे ही. मी म्हटलं नाही काका, खूप चांगली बाईक आहे. आणि आता जेव्हा ते स्वतः ट्राय करतील तेव्हा नक्कीच ते आवडेल. आणि मी आता पोचली आहे शोरूममध्ये आणि जस्ट बाईकचं नंबर प्लेट लावून घेतलं आहे आपण. आपल्यासोबत आत्तापर्यंत पोचलं आहे फक्त माझा दादा पोचला इथे माझा डॅनी दादा, आणि माझे मम्मी पप्पा अजून येतातच आहेत. तर माझ्या मित्रपरिवारापैकी सगळ्यात पहिली एक व्यक्ती आलेली आहे, रसिका. आपण लास्ट टाइम इंस्टाग्रामवर सांगितलेलं ना की तीच आहे रसिका. कधी तुम्हाला पुण्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही कधी यांना संपर्क साधू शकता. एकटी झाली येस. काय म्हणतो हे गाईज, फायनली अजून कोणतरी आपल्यासोबत आलेलं आहे. ही बघा कोण आहे, ही आहे मेघना. मेघना घे पटकन बाईक पार्क कर आणि आम्हाला छान असा फेस दाखव. तुझं कॉन्टेंट तर नादच ही मेघना आहे अशी. आणि हे बघा सगळं चिक्कन अंगावर घेत आली आहे. मला रिअलाइजच झालं नाही. तर आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि आम्ही खूप जास्त गप्पा मारत होतो. आई बाबा काही अजून आलेलं नाही आहे. तर त्यावेळेस मला मेघनाने तिचे काही KTM ॲडव्हेंचर 390वरचे किस्से सांगितले. तिचे किस्से मी ऐकत होती, नवीन तिचे एक्सपिरियन्स मी ऐकत होती जेव्हा तिने बाईक चालवलेली. तर मलाही असं वाटतं मला खूप काही शिकायला भेटणार आहे KTM 390बद्दल ह्यानंतर. आणि ही आहे आपली बाईक. कसली दिसते. सो फायनली सगळेजण इथे गोळा झालेले आहेत. मेघना, माझी ताई, पप्पा, मयूर, इकडे माझा भाऊ सार्थक, रसिका, मम्मी, दादा सगळे इथे आहेत. आणि आता आपल्याला फायनली आपली जी बाईक आहे तिला ओपन करायचं आहे. ओपन म्हणजे काय म्हणतो आपण, मला शब्द नाही आठवत आहे, पण रिव्हील करायचं आहे. राईट, हे माझे पप्पा आहेत लाल लाल. तर आता टोटल सगळे कामं झालेली आहेत. आता फक्त मम्मीला पूजा आरती जे असतं ते करायला मी करते. असं हे शोरूममध्ये आग लावल्यावर जाईल. मम्मी हळू काहीच गाडी काय नेहमी KTM म्हटलं की ऑरेंज आणि व्हाईट हा कलर डोक्यामध्ये येतो, पण हा ब्लॅक कलर किती जास्त मस्त वाटतं. तुम्हाला दिसतंय
आणि इतकं मला छान वाटतं मी जेव्हा त्या बाईकचे स्टिकर काढते इथे, त्यावरचं जे फिनिशिंग आहे, तिचा जो ग्लॉस आहे, बॅक टेलला तिचा जो गोल्डनिश सिल्वरिश जो टोन आहे तो इतका सुंदर, त्याचा स्पेसिफिक मी कलर सांगू शकत नाही, पण मला हे बघताना खूप छान वाटतं आहे. शांतता नाही, गाडी केवढी तुटू. तर तुम्हाला माहितीच आहे की मेघना बाईकमध्ये किती जास्त एक्सपर्ट आहे, पण माझी जी ताई आहे आणि रसिका, त्या दोघींना जास्त बाईक्सबद्दल माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा त्या मी जे सांगत होते त्या सगळं ऐकत होत्या, माझ्यासोबत कन्व्हर्सेशन करत होत्या, त्यांना काही प्रश्न होते ते मला विचारत होते त्यावेळी. तर मला खूप बरं वाटत होतं की मला अशा लोकांचा सपोर्ट माझ्यासोबत आहे आणि तुमच्यासारखेही इतके मस्त लोक मला सपोर्ट करत असतात प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, खूप बरं वाटतं जेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करत असता. मला खूप जास्त सपोर्टिव्ह फील होतं, खूप मला इन्स्पायरिंग वाटतं त्या गोष्टींमुळे. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, मी बाईकची डिलेवरी आता घेतली आहे आणि मी स्पेशल थँक्स बोलणार आहे मेघनाला आणि रसिकाला. मेघना आणि रसिका ज्या आहेत त्या स्पेसिफिकली माझ्यासाठी वेळ काढून आज आल्या तिथे. मम्मी पप्पा तर येणारच होते, सगळे आलेत फॅमिलीमधले, पण ह्या दोघी स्पेसिफिकली आल्यात आणि त्यातल्यात दोघींचे जॉब पण असतात आणि त्यामध्ये पण ते येतात. मेघना तर अजून बिझी असते. हिला तुम्ही बघताय रोज उठली की सुटली बाईक घेऊन कुठेतरी जाते आणि म्हणते काय काम नसतं. तर थँक्यू सो मच गाईज. ही माझी ताई आहे, ही तर उत्तराखंडमधून आली आहे माझ्यासाठी फक्त. आणि हा माझा भाऊ आहे, याला काय कामधंदेच नाही, हा कधी पण येतो. आता आम्ही एक एक करून सगळेजण बाईकचं ट्रायल घेतो. एक मयूरने घेतलं, आता माझं पण झालं, माझा दादा पण गेला आता. आणि हा माझा भाऊ. मेघनाने जी बाईक आणली तिचं ट्रायल घ्यायला गेलं. माझी बाईक गेली खड्ड्यामध्ये, पण हीच बाईक चालवायची होती त्याला, मग तो गेला शायनिंग मारायला. तर आपण आता प्रो माणसाला बाईक चालवायला दिले. प्रो माणूस भाई, हिच्याकडून भरपूर शिकण्यासारखं आहे. मला खूप काही शिकायचं आहे. मी तिला आवर्जून आज बोलवलं आहे माझ्या ह्याच्यासाठी, बाईकसाठी. मी आज तिला स्पेसिफिकली बोलवलं, म्हटलं तूच आज बाईकचं थोडं चालवून बघ, मला बरं वाटेल जरा एखाद्या प्रो माणसाने चालवल्यानंतर. सायकल सारखीच चालवतेस, माझी मम्मी म्हणते. माझी मम्मी म्हणते तू मोदका गोवामध्ये पण जाऊ शकतेस. काय बोलतेस? पण चालवली आहे ना. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी बाईक आली आहे, तर मी तुला आता बाईकबद्दलचे सगळे कंटेंट विविध प्रकारचे तुमच्या शेअर करणार आहे. चला आता भेटूयात पुढच्या अशा मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.